तर आळंदी देवस्थान विश्वस्तांची पुण्यात माध्यमांवर मुजोरी समोर आलेली आहे। हातवारे करत माध्यम प्रतिनिधींना हाकलवण्याचा प्रयत्न झालाय। माध्यम प्रतिनिधी मंदिरात कसे आले असा सवाल विश्वस्तांनी विचारला। आळंदीतही विश्वस्तांनी ही अरेरावी केली होती। पालखी स्थळावरून प्रतिनिधींना हाकलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। आळंदी संस्थानमधील प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचं मीडियासोबत हे गैरवर्तन आता समोर आलेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी पोलीस आणि मीडियावर अरेरावी केली आहे। आळंदी संस्थानच्या सेवेकरांची ही चुकीची वागणूक आहे। काल रात्री 11 वाजता माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात येण्याआधी सर्व मीडियाचे कॅमेरा रिपोर्टर्स त्या ठिकाणी थांबले होते। मात्र त्यावेळी योगी निरंजन नाथ हे आत मंदिरात आल्यावर त्यांनी मीडियाला बघून संताप व्यक्त केला। तसेच पोलिसांनाही दमदाटी करून मीडियाला बाहेर काढा असं म्हटलं। अनेक सेवेकऱ्यांनी मीडियाशी हुज्जत घालण्याचा देखील प्रयत्न केलाय। या व्हिडिओमधून योगी निरंजन नाथ हे कसे वागलेत हे देखील स्पष्ट होत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, खरं तर अनेक सेवेकऱ्यांनी मीडियाशी हुज्जत घालण्यासाठी ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? खरं तर काल सगळ्या रात्री 11 वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे। माऊलींची पालखी ज्यावेळेस विठोबा मंदिरामध्ये येत होती त्याआधी अनेक मीडियाचे कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि ज्यावेळेस योगी निरंजन नाथ जे आळंदी संस्थानचे विश्वस्त आहेत ते ज्यावेळेस आले आणि त्यांनी सगळे कॅमेरे पाहिल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आणि पोलिसांनाच अरेरावी करत मीडियाच्या या लोकांना बाहेर काढा अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे आणि त्यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींशी आणि पोलिसांशी कशा प्रकारे योगी निरंजन नाथ यांनी वर्तन केलेलं आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आणि हे कितपत योग्य आहे असा सुद्धा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण मीडियाच्याच माध्यमातून हा संपूर्ण वारीचा सोहळा जगभरात पोहोचला जातो आणि त्याचंच कव्हरेज करण्यासाठी ज्यावेळेस मीडियाचे प्रतिनिधी रात्री त्यावेळी उपस्थित होते त्यांनी त्यासोबत गैरवर्तन केलं। इतकंच नव्हे तर या संस्थांचे जे इतर सेवेकरी आहेत यांच्याकडूनही सातत्याने मीडियाला दुय्यम वागणूक आहे ती या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये दिली गेली आणि त्यामुळेच काल असा हा प्रकार घडलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे योगी निरंजन नाथ यांचं हे वर्तन पाहिलं तर पोलिसांनाही ते कशा पद्धतीने बोलतायत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आणि त्यामुळे आळंदी संस्थानचे हे सगळे विश्वस्त आहेत ते अशा पद्धतीने उद्धटपणे का वागतात हा प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर हा सोहळा हा सगळ्या वारकऱ्यांचा आहे, नागरिकांचा आहे। माऊलींना पाहण्यासाठी अगदी लांबून लोक तिथं आलेले होते। असं असताना सुद्धा हा हुज्जत घालण्याचा प्रकार आहे तो या आळंदी संस्थानच्या विश्वस्तांकडून झालेला आहे आणि त्यानंतर संताप सुद्धा व्यक्त केला जातो आणि मीडियाशी सुद्धा हुज्जत घातली गेलेली आहे, अरेरावी करण्यात आली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।